नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर तुमच्या सोबत अजून काही गोष्टी शेअर करायच्यात मला. बघा, जसं आपण विचार करतो तसं घडत नाही, बरोबर. आता तुम्ही म्हणसान की ताई सारखं सारखं तू हे रूमचंच काय लावलीस, पण मी जे माझा प्रॉब्लेम आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे की मी कशा प्रॉब्लेम मधून जाते. आमच्या पाठीमागं किती किरकिरी लागली, कोणत्याच गोष्टी चांगल्या होत नाहीत, हे तुम्हाला मी सांगते. तर काय झालं, शुक्रवारी मी रूम बघायला गेले होते. मला आवडली मस्त रूम आणि ती घ्यायची पण होती मला रूम. सगळं ठरलं होतं, टोकन वगैरे द्यायचं होतं, सगळं झालं. जे आमचं ते भाभी आहे ते म्हणताना रूम दाखवणारी होती, जे एजंट, तर तिला मी काय बोललं की मला पसंत आली रूम आणि मी घेणार रूम, आता कोणाला देऊ नको असं. तर तिनं काय बोलली, ठीक आहे. तर बोलली की ती की घर मालक रविवारी येणार आहे, तर तुम्ही 3 वाजता रविवारी या असं. तर तुम्हाला बोलले होते की मी रविवारी व्हिडिओ टाकणार, सोमवारी व्हिडिओ टाकणार, आज टाकणार होते व्हिडिओ बघा रूमचा. तर ती काय बोलली की रूमचं काम व्हायला या, तर व्हिडिओ आता नका करू, रविवारी जेव्हा येईल ना तेव्हा व्हिडिओ बनवा तुम्ही. तर मी व्हिडिओ ते शूट करणार होते तुम्हाला दाखवण्यासाठी की ही रूम मी घेतली म्हणून. तर मी इतके खुश झाले होते, मला तुम्हाला काय सांगू, मला अशी भूक पण लागणार गेली ती, काहीच नाही की हा ते रूम घेते आणि तिथं बिझनेस टाकते, अशी एवढी खुश झाले होते मी. आणि तेच विचार दिमाकात मनात तेच विचार, आता असं घरात असं पसारा लावीन तसं लावीन आणि ते असं बिझनेस टाकेन. बहिणीला बोलले पण आता मी कोणता बिझनेस टाकू, मला आयडिया द्या. माझ्या बहिणीचा नंदई आहे, माझा भाऊ, त्यांना सुद्धा फोन करून विचारले की तुम्ही पाव अंडे वगैरे कुठून आणता, ते सुद्धा विचारलं मी त्यांना फोन करून की मी अशाची रूम घेतली आहे आणि तुम्ही मला मदत करा, नाही का, सांगा असं की हे स्वस्त कुठं भेटते काय नाही, हे सगळंच ठरलं होतं. तर रविवारी मी सकाळी त्यांना फोन केला, जे एजंट आहे त्या भाभीला फोन केला मी रविवारी की भाभी किती वाजता यायचं आहे. तर ती काय बोलली की भाभी घर मालक आया नाही, मैं तू आपको ना 2 बजे फोन करते. ठीक आहे. तर मग जेवण वगैरे झालं आमचं, तर मी फोनची तिची वाट बघते देवासारखं, नाही का, की आता येईन फोन तेव्हा येईन आणि तिने बोललं. तर असं 10,000 रुपये आम्ही काही डिपॉझिट ठेवले होते द्यायसाठी त्यांना. तर मग आम्ही सगळे खुश झाले की हा घर चांगलं भेटलं. आता असं तसं विचार करते की नवऱ्याला बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, काय नका, आता मी स्वतः काम करते, तुम्ही काही दिवस आराम करा, मी स्वतः बिझनेस करते आणि घर चालवते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. असं आमच्या दोघांना नवरा बायकोच्या गोष्टी चालल्या होत्या. तर मग भाभीचा फोन आला की भाभी 3 वाजता फोन आला की भाभी घर मालक आया है, घर मालक बोलता है की भाड़े से रूम नहीं दूंगा. तर मला तर काही समजलं नाही की मी काय बोलू पुढेही. तर मी तिला बोलले, असं का, भाडं ठरलं, डिपॉझिट ठरलं, टोपण द्यायचं ठरलं, तुम्ही डायरेक्ट असं कसं बोलता. आता तिला हिंदीमधून मी बोलले. तर ती बोलती कि भाभी मैं क्या कर सकती हूँ, बोली घर मालों को है, मैं ज़बरदस्ती तो नहीं कर सकती. वो बोलता है कि मैं खुद रहने वाला हूँ, इसके लिए मैंने काम बना इस रूम को बनाया है और मैं खुद रहने वाला हूँ. मी म्हणलं मग पहिलंच सांगायचं होतं ना की तू इथं राहणार आहे, मग भाडं डिपॉझिट हे कशाला सांगितलं, नाही का, असं तिला मी बोलले. तर ती बोलते की भाभी अभी मैं कुछ नहीं कर सकती, अभी वो घर मालक है, असं तसं बोलायला लागली. आता तिलाही काय बोलून फायदा आहे, आपलंच नशीब जर खराब असेल तर तिला बोलून तरी काय फायदा आहे. मी म्हणलं ठीक आहे भाभी, काय हरकत नाही. मग इतकी उदास झाले ना, लय उदास झाले. तरी पण घर मालकीने त्या एजंटचा फोन आला त्या भाभीचा, तर मला बोलते की भाभी घर मालक उधर बेटा है, आप जाके बात करो, रिक्वेस्ट करो. मी म्हणलं ठीक आहे. मग मी पटकन गेले खाली, तिथे जाऊन मी असं गेले तिथं. मी म्हणलं मराठी आहेत ना ते घर मालक, तर मी म्हणलं दादा ही रूम भाड्याने द्यायची असेल तर द्या ना, आम्ही आमची फॅमिली एवढी आहे ना, असं आहे तेवढं डायरेक्ट ना असं हात करून बोललं की नाही नाही आम्हाला द्यायची नाही रूम, आम्ही स्वतः राहणार आहे, जावं इथून. असं इतकं मला बेकार वाटलं ना, मला रडायला आलं की आमचं नशीब एवढं कसं खराब झालंय की आमच्या कुठं चांगल्या गोष्टी होऊन येत नाही. तर घडत तर चांगलं काहीच नाही, नुसतं अपेशी इतकं. या गोष्टी तरी विश्वास करत, पण मी अनुभवले या गोष्टी सर्व. एवढं मला बेकार वाटलं की मग काय सांगू. म्हणून मी रविवारी ना कोणताच ब्लॉग नाही टाकला, काहीच नाही टाकलं. मी इच्छाच नाही झाली, काही जेवण सुद्धा नाही केले. असं विचार केले की बाबा एकदाचा पसारा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घर खाली करणं म्हणजे किती त्रास होतो. पसारा बांधा, तिथं टाका, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करा.
तर एकदाचा पसारा बांधला आणि तर टाकला ना त्या घरामध्ये तर मला टेन्शन नाही, मी काम धंदा करायला मोकळी. मी असा विचार केला आणि माझ्या मनासारखं झालंच नाही. माझ्या नशिबातच काय माझ्या नशिबात देवाने लिहून ठेवले हे काय मला काही माहित नाही बघा. नुसतं पनवती इतकी खुश झाले. ते तुमच्या संग ते व्हिडिओ शेअर पण केला की मी आता घर मला भेटलं. असं तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद सुद्धा दिला. तुम्ही माझ्यासोबत इतक्या छान छान कमेंट सुद्धा केल्या तुम्ही. मला मी खरंच सांगते माझं नसीब एवढं खराब आहे ना की मी आयुष्यामध्ये आतापर्यंत कोणत्या चांगल्या गोष्टी नाही घडल्या. सगळं पनवती एवढं माझं नशीब खराब. तुम्हाला वाटत असेल की ताई नेहमी रडत राहते, पण आपण जी गोष्ट विचार करताना की हां आपल्याला ही गोष्ट पाहिजे, ह्या गोष्टीमुळे आपल्याला चांगलं होतं, काहीतरी आपण करू शकता, आणि सगळं ठरलं आणि अचानकच ते नाही म्हणल्याच्या बाद कुठं ना कुठं नाराज वाटतेच ना, कुठं ना कुठं रडू येतेच. आपल्या घरामध्ये एवढं परेशानी, सगळे संकट, आणि ही गोष्ट अशी घडल्याच्या बाद माणूस हसणार की रडणार तुम्ही मला सांगा. एवढं नशीब खराब, एवढं काय करायचं आम्ही मला सांगा ना. दुसऱ्या रूमा 12,000 भाडं, 13,000 भाडं, आणि 4था माळा, 5वा माळा. नवऱ्यानं आधीच कोणचं उचलणं होत नाही सामान, मग ही पसारा कोण घेऊन जाणार. हे भाडं होतं 10,000 रुपये आणि 40,000 डिपॉझिट होतं. मी म्हटलं ठीक आहे चालेल, का की ह्या रूमला पण तेवढंच आहे भाडं. मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, तिथं तेवढं भाडं असतं तरी काय हरकत नाही. म्हणजे मी स्वतः तिथं बिझनेस करू शकते म्हणलं. आता नवऱ्याला ते पण बोलले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी स्वतः काम करेन आणि मी पण घरामध्ये पैसे देऊन मी सांभाळून, तुम्ही आराम करा काही दिवस. जे विचार करू तसं घडतच नाही. दोष कोणाला द्यायचा, नशिबाला दोष द्यायचा, देवाला दोष द्यायचा. खरंच मला ह्या जिंदगीचा लई कंटाळा येऊन गेलाय. काय सांगू तुम्हाला, कोणत्या चांगल्या गोष्टी होत नाहीत, कोणत्याच नाही. आज बघा 22 तारीख आहे, 5 तारीख कधी आहे. 10 दिवसामध्ये मी रूम कशी खाली करू. मला रूमच भेटली नाही अजून. भेटल्या 12,000, 15,000 एवढे, आणि 4थ्या 5व्या माळ्यावर. पाचव्या माळ्यावर 4थ्या माळ्यावर घ्यायला काही नाही. तर माझा पसारा एवढा कोण टाकणार. नवऱ्याला तर उचलत नाही, आणि त्यांना सिड्या चढता येत नाही. तेवढं इथंच चढताना किती त्यांना त्रास होतो. त्यांना मांडी घालता येत नाही, म्हणून मला पहिल्या दुसऱ्या बस एवढं. तिसऱ्या बी त्यांना नाही जमत, त्यांचे टोंगळे दुखतात वरी चढताना. कसं करायचं मला सांगा. मला काही समजना गेले जिंदगीमध्ये काय चाललंय, आमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय काहीच समजना गेले. माझा चेहरा बघा, त्या दिवशी एवढी खुश झाली होते ना, मला सारखं आता मी काहीतरी करणार आणि 4 पैसे माझ्या लेकराच्या नावाने जमा करणार, लग्नासाठी असो या शिक्षणासाठी असो. पण मला सारखं काहीच नाही राहिलंय माझ्या.